अगं कसलं मागणं मागते देवाकडे? अहो काही नाही, आपल्यावरील दुःखाचा अनिष्ट साया दूर व्हावा, आपल्या संसारातले सगळे दुःख नाहीसे व्हावे, एवढंच मागणं मागते देवाकडे. एवढीच प्रार्थना मागते देवाकडे. प्रिया, अहो मी काय अगं म्हणते, या कृष्णाच्या भरोश्यावर किती दिवस जगायचं? अगं आपल्या संसाराला हातभार लावायला अगं मला कुठेतरी एखादी नोकरी मिळवावीच लागेल. नोकरी? अहो किती विचार करायला लागलात तुम्ही, किती बदललात तुम्ही. आज जर बाबांनी तुम्हाला पाहिलं ना, कदाचित हाच तो माझा अनिकेत म्हणून ते ओळखणारच नाही तुम्हाला. प्रिया, अगं त्या जहरी वाड्याची आठवण नको काढून देऊ मला आता. तेच माझे सगळे आयुष्य भूतकाळामध्ये जमा झालेले आहेत बघ. त्या कटू स्मृतींना आता उजाळा देऊ नकोस. आणि हो, माझ्यातील बदल म्हणशील तर ते तुझं ऐकून, तुझ्या प्रयत्नांचा परिणाम. अगं तू माझी पत्नी म्हणून म्हणजे मला मिळाली नसतीस ना, तर मी तसाच किंचळत राहिलो असतो बघ. त्या अंधकारमयी दरीत. प्रिया, अगं प्रिया, तूच माझी नवसंजीवनी आहेस बघ. मला नवजीवन देणारी पवित्र सहचारिणी. प्रिया, अगं मी येतोय आता. मला काहीतरी कामधंदा बघावा लागेल, तर मी नोकरीचा शोध घेऊन येतोय बघ. अहो पण सांभाळून जायचा. हो ठरलं मला. मी असताना तुम्ही नोकरी करायची नाही. माझ्या बहिणीला आणि माझ्या मित्राला पोचण्याची ताकद अजूनही आहे माझ्यात. तुम्ही कुठलीही नोकरी शोधणार नाही आणि नोकरी करणार पण नाही. अरे पण मला सांग, आम्ही असे किती दिवस तुझ्यावर ओझं पडून राहणार आहे? बहीण कधी भावावर ओझं असतं का ताई? उलट बहिणीची काळजी घेणं, तिचे रक्षण करणं ते भावाचे कर्तव्यच असतं. आणि प्रियाताई, तुमच्या या संसारामध्ये हे काळे हे ढग एक ना एक दिवस ते निश्चित बाजूला होते. कृष्णा दादा, तू किती करतोस रे आमच्यासाठी. ताई, जे तुम्ही पाठवले होते ना ते दुधाची रिपोर्ट आणायला तालुक्याला गेलो होतो. प्रियाताई, याच्यामध्ये हकीम मिसळला होता आणि स्पष्ट सुद्धा दाखवली आहे. दुधामध्ये अफीम? म्हणजे सासूबाई लहानपणापासून अनिकेतला दुधामध्ये अफीम पाजत होत्या. म्हणूनच वाळा सुटताच महिन्यातूनच मालकाची तब्येत दुरुस्त झाली. काय माझी आई मला दुधामध्ये अफीम पाजत होती. अरे ज्या स्त्रीला मी मोठ्या मायेनं आहे म्हणून हाक मारत होतो, तीच मला दुधामध्ये अफीम पाजून माझ्या आयुष्यात खेळत होती. हे परमेश्वरा, अरे मी काय ऐकतोय रे?
कृष्णा, अरे माझी तिच्यावरील विश्वासाची हाक अरे तिच्या काळजापर्यंत कधीच पोहोचली नाही का रे? अरे ते स्वार्थ हितासाठी याही स्तराला जाऊ शकते. अरे यावर विश्वासच बसत नाही. यावर विश्वासच बसत नाही. तुझी याद येता कंठ माझ्या गाते, हे जग तुझ्या विना सुने सुने वाटे, हे जग तुझ्या विना सुने सुने वाटे. तुझी याद येता कंठ माझ्या गाते, तुझी याद येता कंठ माझ्या गाते, हे जग तुझ्या विना सुने सुने वाटे, हे जग तुझ्या सुने सुने आता असं उगीच मनाला त्रास करून घेऊ नका. आता तुम्ही सगळ्या परिस्थितीमधून बाहेर पडलात ना, बरं झालात ना तुम्ही. आता अहो समजून जा की जे